नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला राजकीय वर्तुळातून मोठी बातमी आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यामध्ये मध्यावधीची तयारी सुरू असल्याचं मोठं विधान केलं. महाराष्ट्राचं राजकारण इतकं अस्थिर झालंय की उद्धव ठाकरे सांगतायत ते खरं आहे. मध्यावधी निवडणुकांची तयारी दिल्लीमध्ये सुरू झाली आहे. जे म्हणतात अमुक तमुक आमच्या सोबत आहेत त्यांच्यातच फूट पडण्याची तयारी सुरू झाली असं देखील संजय राऊतांचं विधान. महाराष्ट्राचं राजकारण इतकं अस्थिर झालं आहे की उद्धवजी सांगतात ते खरं आहे की मध्यावधी निवडणुकांची तयारी दिल्लीत सुरू झाली आहे. जे म्हणतात हा आमच्याबरोबर तो आमच्याबरोबर, त्यांच्या गटातच मोठी फूट पडण्याची तयारी सुरू झालेली आहे. फुटीरांच्या प्रत्येक गटामध्ये एक शिंदे कायम असतो, लक्षात घ्या. राहिलेले आमदार आणि खासदार टिकवण्याकरता बोलतात. गजानन कीर्तीकर जरी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षामध्ये गेले असले तरी त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. अमोल कीर्तीकरांनी संजय राऊतांची भेट घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली आणि यानंतर राऊत आणि कीर्तीकरांनी माध्यमांशी संवाद साधला. अमोल कीर्तीकर हे कडवट शिवसैनिक असून गजानन कीर्तीकरांनी पक्ष सोडल्यामुळे सर्वात जास्त दुःख झाल्याचं संजय राऊतांनी बोलून दाखवलं. कीर्तीकरांसारखे नेते जेव्हा पक्ष सोडून जातात, सर्व काही प्राप्त करून भोगून, तेव्हा लोकांच्या मनात एक वेगळी भावना निष्ठा या शब्दाविषयी निर्माण होते. फार फार काही मोठी सळसळ वगैरे झाली असातला भाग नाहीये. गेले, ठीक आहे, गेले. उद्यापासून लोक त्यांना विसरून जातील. नक्कीच राऊत साहेब ज्या पद्धतीने बोलले की कालही मी उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करतो, आजही करते आणि भविष्यात मी करत राहणार. आज अनेक दिवसानंतर राऊत साहेबांची भेट घेण्याचा योग आला आणि कालपासून सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया मला म्हणते की आपण बोलायला पाहिजे. परंतु माझं असं मत होतं आणि काल सगळ्यांना सांगितलं की राऊत साहेबांसारखा नेता जेव्हा माझ्यासोबत असेल त्याच वेळेला मी तुमच्याशी बोलीन. आणि माझं मत त्या पद्धतीने सांगितलेलं आहे की गजानन कीर्तीकर यांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. माझा निर्णय मी त्यांनाही सांगितला आणि मी आपल्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेलाही सांगतो आणि शिवसेना पक्ष उद्धव साहेबांच्या कानावर घातलेलं आहे की मी शिवसेनेच्या सोबत काम करणार. गजानन कीर्तीकरजी सारखे कार्यकर्ते ज्यांनी संपूर्ण आयुष्य बाळासाहेबांच्या विचाराकरता खर्ची घातलं, ते सुद्धा सोडून जाणे हे उद्धवजींना विचार करणार आहे काय? आता उद्धवजींनी जे 2.5 वर्षामध्ये जे काही त्यांची वाटचाल आहे, फक्त काँग्रेसचं संविधान स्वीकारलं नाही आणि पक्ष म्हणून ज्या ठिकाणी जेव्हा त्यांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला आहे, एवढं सुटलं आहे की काँग्रेसची कॉपी संविधानाची काढून त्यांनी आपल्या अर्जाला लावायची, एवढं सुटलं आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रामध्ये आणि या यात्रेवरती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी टीका केली आहे. भारत जोडो यात्रेत फक्त काँग्रेसचे नेते दिसत असून ही नेत्यांच्या मुलांचं राजकीय लॉन्चिंग करण्यासाठी यात्रा काढल्या गेल्याचा टोला बावनकुळेंनी लगावला. काँग्रेस नेत्यांनीच ही यात्रा हायजॅक केली असून भारत जोडो यात्रेत जे कार्यकर्ते आहेत ते काँग्रेसचे खरे कार्यकर्ते नसून फक्त प्रवासी कार्यकर्ते असल्याची घणाघाती टीका बावनकुळेंची. ही भारत जोडो यात्रा ही हायजॅक केली गेली आहे. नेत्यांनी आपल्या पुत्रांना काँग्रेसच्या मुख्य धारेत आणण्याकरता प्रत्येक नेत्यांनी एक दिवस वाटून घेतला आहे आणि त्यामुळं सर्वसाधारण कार्यकर्त्यामध्ये ही यात्रा गेलीच नाही. यात्रा आली म्हणून लोक उभे आहेत रस्त्याने यात्रा पाहण्याकरता आणि पहिल्या दिवशीपासून शेवटच्या दिवशीपर्यंत बघाल यात्रेमध्ये जेवढे कार्यकर्ते प्रवासामध्ये आहेत ते प्रवासी कार्यकर्ते आहेत. या संदर्भात अधिक बोलूयात. काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. ताई, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणत होते, थोडासा बाईट तुम्ही ऐकला असेलच. ते म्हणतात काँग्रेसचे खरे कार्यकर्ते या भारत जोडो यात्रेमध्ये नाहीतच. मला असं वाटतं की बावनकुळे साहेबांना टीका करायची आहे म्हणून ते टीका करतायत. आपण बघितलं असेल की 20 तारखेला
ही यात्रा मध्य प्रदेशमध्ये एंट्री करते आहे. आणि सुमित्रा महाजन ज्या आहेत, आदरणीय ताई ज्या आहेत, त्यांनी राहुलजींची तारीफ केलेली आहे. बघा, एक व्यक्ती निस्वार्थपणानं या देशाच्या कानाकोपऱ्यापासून, एका कोपऱ्यापासून तर दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत फिरतोय, लोकांचे दुःख समजून घेतो आहे. आम्हालाही आश्चर्य वाटतं की गर्दी कुठून होते, कशी होते, का होते, आम्हालाही ते समजू शकत नाही. हा, राहुलजींच्या प्रोटेक्शनसाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या करायलाच लागत असतात. पण आपण सगळ्यांनी हे मान्य केलं पाहिजे की ज्या लोकांनी राहुलजींना पप्पू म्हटलं, त्यांचे डोळे फाटलेले आहेत, त्यांच्या पायाखालची जमीन घसरते आहे, आणि म्हणून अशा प्रकारचे इमॅच्युअर डिस्क्रिप्शन त्या भारत जोडो यात्रेचं त्यांच्याकडून होतंय. आपण बघितलं असेल तर राहुलजी खरं जिथून स्वतःच्या वडिलांचे चिथडे उचलले त्या ठिकाणून ती व्यक्ती निघालेली आहे, आणि जो येईल त्याला भेटत आहे, ज्याला ज्याला शक्य होईल त्याला त्याला ते वेळ देतात, त्याच्याशी बोलणं प्रयत्न करतायत. कोणी आंधळा व्यक्ती असतो, कोणी अजून काय झालेला असतो, पण राहुलजींप्रती कोणी शेतकरी असतो, कोणी महिला असतात, कामगार असतात, कोणी वकील लोक असतात, हे वेगळ्या क्षेत्रातले लोक आहेत. हे काही काँग्रेसचे मेंबरशिप घेतलेले लोक नाही आहेत किंवा कोणत्याच पक्षाची मंडळी नाही आहेत. मला असं वाटतं मोठं मन केलं पाहिजे. आणि एक व्यक्ती जो सगळं पाठीमागे सोडून चाललेला आहे, तुम्ही कितीही टीका करा, काही करा, जग मानतोय, देश मानतोय, सामान्य जनता मानते की राहुलजी ते करतायत 25 किलोमीटर रोजचं. अहो, साधं आहे का चालणं? चालतायत पण राहुलजी, ही वस्तुस्थिती आहे. आणि देश जोडण्याचं काम करतायत. ज्या प्रकारे या लोकांनी जे सत्तेत आहे तोडण्याचं काम केलं, त्याच्या विपरीत जाऊन ते सगळं पाठीमागे सारतायत आणि प्रत्येकाला आलिंगन घालतायत. ही वस्तुस्थिती आहे आणि याची तारीफच झाली पाहिजे. जी, यशोमती ठाकूरजी, खूप धन्यवाद. तुम्ही यावरती प्रतिक्रिया दिलीत आणि न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. भारत जोडो यात्रेवरती चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेली टीका, नेत्यांच्या मुलांना लॉन्च करण्यासाठी फक्त हे प्रवासी कार्यकर्ते आहेत आणि खरे काँग्रेसचे कार्यकर्ते या यात्रेमध्ये नाहीतच, या टीकेला प्रत्युत्तर दिलंय काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी. पुढची बातमी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईतल्या बोरिवली इथल्या मिसळ महोत्सवासाठी आलेले आहेत. बोरिवलीमध्ये मिसळ महोत्सव भरवण्यात आलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून, आणि स्वतः अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मिसळ महोत्सवाला हजेरी लावली आहे. मुंबईतल्या बोरिवली या ठिकाणी मनसेतर्फे मिसळ महोत्सव भरवण्यात आलाय आणि या ठिकाणी स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिसळ महोत्सवाला भेट दिली आहे. साहेब, या 11 तारखेला राजू माने यांनी प्रवेश घेतला. विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत. विशाल, मिसळ महोत्सव बोरिवलीतला आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आलेले आहेत, काय माहिती? श्वेता, मनसेकडनं भव्य असा मिसळ महोत्सव बोरिवली येथे आयोजित करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून मिसळ विक्रेते जे आहेत ते एका ठिकाणी जमलेले आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या मिसळचा आस्वाद घेण्यासाठी मुंबईकर सुद्धा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनसेअध्यक्ष राज ठाकरे स्वतः या मिसळ महोत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत. ते आता या कार्यक्रम ठिकाणी पोहोचलेले आहेत. खरं तर मनसेअध्यक्ष राज ठाकरे काही बोलतात का याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे. मात्र सद्यस्थितीला आपण दृश्यांमध्ये जर पाहायला गेलं तर मोठी गर्दी जी आहे या मिसळ महोत्सवाला झालेली आपल्याला पाहायला मिळते. गेल्या काही बैठकांमध्ये मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले होते की लोकांची कनेक्ट असणारे कार्यक्रम राबवा, आणि तशा पद्धतीचे कार्यक्रम जे आहेत हे मनसे पदाधिकाऱ्यांकडनं गेल्या अलीकडच्या काळामध्ये राबवले जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे बोरिवली येथील भव्य अशा मिसळ महोत्सवाला जे आहे त्याचा मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवले. श्वेता, आणि कधीपासून हा मिसळ महोत्सव सुरू आहे आणि स्वतः राज ठाकरे तिथे आलेले आहेत आणि ते देखील मिसळीचा आस्वाद घेत असतीलच, आणि कसा प्रतिसाद मिळतोय या मिसळ महोत्सवाला? दरवर्षी याचं आयोजन केलं जातं का? दरवर्षी राज ठाकरे येतात का? नक्कीच श्वेता, जवळपास 5 ते 6 दिवस हा मिसळ महोत्सव
सुरू असणार आहे. स्वतः मनसेअध्यक्ष राज ठाकरे आता या मिसळीचा आस्वाद घेणार आहेत. त्या संध्याकाळी मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांच्या कुटुंबातील सुद्धा काही सदस्य जे आहेत ते या मिसळ महोत्सवात सहभागी होणार आहे अशी सुद्धा माहिती मिळते. त्यामुळे आपण आता दृश्यांमध्ये जर पाहायला गेलं तर मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांचा सत्कार जो आहे तो व्यासपीठावरती केला जातोय. येणारे पुढचे 4 दिवस जो आहे हा मिसळ महोत्सव सुरू असणार आहे. आणि एकंदरीत पाहायला गेलं तर या मिसळ महोत्सवाला चांगला प्रतिसाद जो आहे तो पाहायला मिळतोय. जे प्रमुख या विभागातील मान्यवर आहेत किंवा जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सुद्धा सत्कार जो आहे तो सुद्धा या ठिकाणी केला जातो. त्यामुळे आता मनसेअध्यक्ष राज ठाकरे या ठिकाणी काही छोटेखानी भाषण करतात का त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. बिलकुल. स्वतः राज ठाकरे मिसळ महोत्सवाला भेट देण्यासाठी मुंबईतल्या बोरिवली या ठिकाणी आलेले आहेत आणि पाहूयात ते राज ठाकरे या निमित्तानं काय बोलतात आणि तिथं आलेल्या सर्व मिसळ प्रेमींकडून राज ठाकरेंचं स्वागत केलं जात आहे. मनसेचे पदाधिकारी तिथे उपस्थित आहेत आणि सत्कार समारंभ सुरू आहेत. मिसळ महोत्सव 5 ते 6 दिवस मुंबईतल्या बोरिवलीमध्ये सुरू आहे आणि या ठिकाणी स्वतः खास मनसे अध्यक्ष राज ठाकरे मिसळ महोत्सवाला भेट देण्यासाठी आलेत. त्या ठिकाणची ही थेट दृश्य आपण पाहतोय. साहेब या ठिकाणी साहेब 2 मिनिटं आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. राज ठाकरे काही बोलतात का माध्यमांशी याची प्रतीक्षा होती, मात्र ते काही न बोलताच व्यासपीठावरून उतरलेले आहेत. ज्यावेळी त्यांचं स्वागत झालं या मिसळ महोत्सवामध्ये त्यावेळची ही दृश्य आहेत आणि काही पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन मग व्यासपीठावरनं खाली उतरलेले आहेत राज ठाकरे. ही थेट दृश्य आपण पाहतोय. मिसळ महोत्सवाला भेट देण्यासाठी ते आलेले होते. मनसेकडून दरवर्षी असा हा मिसळ महोत्सव बोरिवलीमध्ये आयोजित केला जातो आणि यंदाच्या वर्षी देखील राज ठाकरे स्वतः इथे भेट देण्यासाठी. माध्यमांशी काही बोलतात का किंवा व्यासपीठावरून बोलण्याची अपेक्षा होती, मात्र ते काही न बोलताच परतलेत. मनसे कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी आणि त्याचसोबत मिसळ प्रेमींची सुद्धा. राज ठाकरेंनी भेट दिली. तिथे व्यासपीठावरती काही भाष्य करतात का याकडे सगळ्यांचं लक्ष होतं, मात्र काही न बोलता राज ठाकरे व्यासपीठावरून खाली उतरलेत. आता पाहूयात माध्यमांशी काही बोलतात का. आणि आता ज्या ठिकाणी खरोखरीच हा मिसळ महोत्सव भरवण्यात आलेला आहे त्या पंडालमध्ये त्या मांडवामध्ये आता स्वतः राज ठाकरे येऊन प्रत्येक स्टॉलला भेट देत आहेत आणि तिथं या मिसळ महोत्सवात सहभागी असलेल्यांशी आता ते संवाद साधतायत. अरे थांबू नका रे, आणि आता पुढच्या बातमीकडे वळतोय. ठाकरे गटाची मुलूख मैदानी तोफ म्हणून अल्पावधीतच लोकप्रियता मिळवलेल्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना शिंदे गटानं मोठा झटका दिलाय. सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती वैजनाथ वाघमारे आज शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. अंधारे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. वाघमारे यांना शिंदे गटामध्ये मोठं पद देखील दिलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. सुषमा अंधारे या बॅकफुटवरती जाव्यात म्हणून शिंदे गटानं ही मोठी खेळी केल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे अंधारे बॅकफुटवरती जातात की आणखी आक्रमक होतात याकडे सर्वांचं लक्ष असेलच. पूर्वी सुगंध महाराष्ट्राला बाळासाहेब यांची शिवसेनाच्या वतीनं मी जे महाराष्ट्र करतो. मी आज 2 ते 3 तासामध्ये प्रवेश करणार आहे.
मला एकनाथ भाईची भूमिका आवडलेली आहे. त्या भूमिकेमुळं संबंध महाराष्ट्रामध्ये एक नवीन वादळ निर्माण होतोय. नवीन कार्यकर्त्यांना उभं करण्याची एक मानसिकता आहे. नवीन कट्टर जे शिवसैनिक आहेत या लोकांना सोबत घेऊन बाळासाहेबांची शिवसेना या महाराष्ट्रामध्ये कसं जोमानं काम करेल त्या संबंधाने जी भूमिका पटलेली आहे. आमचे नेते जे काल परवा आमच्याकडे आलेले जे जुनेच आहेत, गजानन कीर्तीकर साहेब असतील, रामदास भाई असतील, गुलाबभाई पाटील असतील, हे सगळे मान्यवर मंडळी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याला आपल्याला निश्चितपणाने आवडेल. कुटुंबामध्ये वाद होण्याचा वगैरे विषय काहीच नाहीये. 7-8 वर्ष झाला मी विभक्त राहतोय. आमचा काही संबंध नाही. अगदी 2 तासामध्ये मी प्रवेश करतो आहे. मी थेट माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांच्याबरोबर मी बसलेलो आहे. त्यांच्याबरोबर मी चर्चा केलेली आहे. त्यांच्याबरोबरच मी माझं मनोगत, भूमिका, माझी काम करण्याची पद्धत, काम करण्याची वेळ आणि काम करण्याची इच्छा त्यांच्याबरोबर व्यक्त केलेली आहे. त्यांनी मला आशीर्वाद रूपी हो म्हणले आहेत आणि मी त्यांच्यासोबत आज प्रवेश करत आहे. खास करून जे तुम्ही धडाडीची तोप तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय तिला सगळं उभं करण्याचं आणि घडवण्याचं काम फक्त माझं आहे. तिला ते नाकारते, आज नाकरू द्या, काही विषय नाहीये त्याच्याबद्दल, पण ते पुढे ते स्पष्ट होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ठाण्यातल्या 2 पुलांचं आज उद्घाटन होणार आहे. आधी 3ऱ्या कळवा पुलाच्या एका मार्गिकेचं लोकार्पण होईल, नंतर मुंब्रा वाय जंक्शन इथे लोकार्पण होईल आणि तिथेच सभा देखील होणार आहे. विशेष म्हणजे यावेळी जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज संध्याकाळी 5 वाजता डोंबिवली पूर्व कावेरी चौकामध्ये रस्त्याचं भूमिपूजन होणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी 5:30 वाजता मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येतोय. तुम्ही पाहत राहा दुपारच्या बातम्या. ब्रेक नंतर स्वागत दुपारच्या बातम्यांमध्ये. आणि औरंगाबादमध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उकळत्या वरणामध्ये पडून 5 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झालाय. उकळलेल्या वरणाच्या भांड्यात पडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या 5 वर्षीय पाहुण्या बालकाचा उपचार सुरू असताना त्याचा घाटी रुग्णालयात मृत्यू झालाय. हसनाबाद इथल्या योगीराज आकोदे या 5 वर्षीय मुलगा आईसोबत खुलताबादच्या सोबलगाव इथे प्रदीप जाटवे यांच्याकडे आला होता आणि त्यांच्याच घरामध्ये हा प्रकार घडलाय. उकळत्या वरणाच्या भांड्यामध्ये पडून 5 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची अतिशय धक्कादायक घटना. अविनाश कानडचे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अविनाश, इतका कसा निष्काळजीपणा, वरणाच्या भांड्यामध्ये पडेपर्यंत कुणाचं लक्ष नव्हतं का? नक्कीच ही दुर्दैवी घटना खरं तर मानल्या जाते आणि औरंगाबादमध्ये जो परिसर आहे, खुलताबाद परिसर, त्या संपूर्ण परिसरामध्ये या घटनेविषयी हळहळ व्यक्त केली जाते. कारण त्याला कारणही तसंच आहे. जालना जिल्ह्यातील हसनाबाद येथून हा मुलगा आपल्या पाहुण्यांकडे आला होता आईसोबत आणि त्या पाहुण्यांनाच खरं तर हा पाहुणचार चालू होता. वरणाचा बेत आखलेला होता आणि ज्यावेळेस हे वरण उकळण्यासाठी पाणी गरम केलं गेलेलं होतं आणि त्या वरणाच्या पाण्यामध्ये हा मुलगा तिथे खेळत असताना त्याचा तोल गेला आणि अचानक तो त्या पाण्यात पडला. त्यानंतर त्याला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखलही करण्यात आलं, परंतु 2 ते 3 दिवस उपचाराच्या नंतर या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अविनाश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. मात्र अतिशय धक्कादायक आणि गंभीर हा प्रकार म्हणावा लागेल. 5 वर्षीय मुलगा वरणाच्या उकळत्या पाण्यामध्ये पडतो आणि त्यात त्याचा भाजून उपचारासाठी जेव्हा दाखल केलं जातं मात्र त्यात त्याचा मृत्यू होतो. अतिशय दुर्दैवी ही घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. या बातम्यांसोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. मात्र या बुलेटिनमध्ये जाता जाता राज्यातल्या प्रमुख शहरातल्या तापमानावरती एक नजर टाकूयात.